आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे हा लेसन घेणार आहोत. ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजेच एक ज्योतिषाचा दिवस. प्रत्येक दिवस असतो प्रत्येकाचा, पण इथं ज्योतिषाचा दिवस काय आहे तर एक दिवस एक ज्योतिषी सकाळी सकाळी म्हणजेच त्याच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट द प्रोफेशनल इक्विपमेंट्स विच कन्सिस्टेड ऑफ डझन ऑफ कावरी शेल्स. आपण मराठीमध्ये शिकू. इंग्लिशमध्ये तुम्हाला धडा आहे, त्यामुळं इंग्लिशमध्ये ऐकण्यात काय अर्थ नाही आहे. तुम्हाला तुमच्या लेसनचं पुस्तक समोर ठेवा, जेणेकरून तुम्हाला मराठीमधून मी सर्व माहिती देणार आहे. त्यामुळं एका ज्योतिषाचा दिवस दुपारी नित्यनियमाप्रमाणे त्याने काय केलं, आपली झोळी उघडली. ॲस्ट्रोलॉजर आला, त्यानं आपली झोळी उघडली. आपल्याला माहिती आहे ज्योतिषाकडे झोळी असते, ती झोळी त्यानं उघडली आणि त्या झोळी उघडल्यानंतर अनेक अशा त्याच्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये काय होतं, डझनभर कवडी सेल्स होते, कवडीच्या शिंपले होते. त्यानंतर दुसरं गुड अशा आकृत्या होत्या, कापडाच्या चौकोनी तुकडा, एक वही आणि याशिवाय ताडपत्रावर लिखाणाचे बंडल, याशिवाय एक पवित्र भस्म आणि शेंदूर फासल्यामुळे त्याचे कपाळ हे तेजस्वी दिसत होते. त्याच्या डोळ्यामध्ये एक तीक्ष्ण आणि विलक्षण अशी चमक होती आणि भोळ्या ग्राहकांना तो आपल्या नजरेनं भविष्यवेत्याकडे वेत्याकडे तेज जाणवत असे. आणि रंगवलेल्या कपाळ आणि गालावर पसरलेल्या दाट मिशा, अशा मधोमध असलेल्या एका डोळ्यामधील तेज त्याचे प्रखर वाटत होते. वेडसर व्यक्तीचे डोळे देखील एका अशा कोंदणात तेजस्वी वाटत असते. आणि डोक्यावर त्याच्या भगव्या रंगाचा फेटा होता. याशिवाय रंगीत काही फिकी अशी रंगसंगती कधीही फिकी पडली नाही असा त्याचा फेटा वगैरे सर्व गोष्टी होत्या. डेली आणि कॉस्मसच्या फुलाकडं जसं मधमाशा आकर्षित होतात, तसं या ज्योतिषाकडं सर्व लोक आकर्षित होत होते. रस्त्याच्या कडेला असता बसलेल्या चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला असायचा आणि या जागेला खास महत्त्व होते, कारण यामध्ये अमाप गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये अनेक व्यवसाय होते. त्यामध्ये कोणकोणते व्यवसाय होते तर औषधाची दुकाने होती, लोखंडी वस्तूचे आणि भंगार वस्तूचे विक्रेते होते. याशिवाय जादूगार होते आणि स्वस्त कपड्यांचा लिलावही तिथे चालायचा. दिवसभर प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीचा फायदा तो घेत होता. शेजारी मोठ्याने ओरडत आणि बोंबलत असणारा एक व्यक्ती होता. तळलेले शेंगदाणे विकायचा तो. अनेक अशी विविध नावं आपल्या शेंगदाण्याला द्यायचा. कधी तो म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम, मुंबईचं आईस्क्रीम. कधी म्हणायचा दिल्ली आलमंड, दिल्लीचे बदाम. कधी म्हणायचा राजाची मेजवानी, राजाच डेलिकसी. असा वेगवेगळ्या आवाजानं तो लोकांना आकर्षित करायचा. आणि त्यांची गर्दी, जे लोक त्याच्याकडे आकर्षित होतील ते समोरच्या असणाऱ्या ज्योतिषाकडे सुद्धा रेंगाळत असायची. आणि शेंगदाण्याच्या ढगावर ठेवलेले तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात या ज्योतिषाचा धंदा चालला होता. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जादुई वलय त्याच्याकडे होतं. आणि नगरपालिकेचे दिवे नसल्यामुळं दुकानाच्या दिव्यामुळे उजळून निघत असलेला तो परिसर होता. फुसफुस असे आवाज करणारे गॅसचे दिवे होते. खांबावर उघड्या मशाल लटकवलेल्या होत्या. काही जुनी सायकल दिवे लावलेले होते. दोघे जण स्वतःच्या दिव्यांशिवाय आपलं काम चालवते, त्याच्यामध्ये आपला ॲस्ट्रोलॉजर आहे. अशा प्रकारे उत्तम सोय झाली असून ज्योतिषी मात्र आपल्या उत्तम सोयीप्रमाणे जादूचा अजिबात त्याचा हेतू नव्हता की ज्योतिषी बनण्याचा. पण तो अचानकपणे ज्योतिषी कसा झाला ते आपण पाहणार आहोत. तर पुढच्या क्षणी काय घडणार हे त्यालासुद्धा माहिती नव्हतं. कुणाला माहिती असतं पुढच्या क्षणी काय होणार आहे, कधी कोरोना येणार, कुठल्या ज्योतिषानं सांगितलं का? कुठलाच ज्योतिषी. भरपूर देशात ज्योतिषी आहेत. कुठल्या भावान मला सांगितलं का? कोणीही सांगितलं नाही. अशा भाबड्या ग्राहकांप्रमाणेच तोही ताऱ्यांविषयी अनभिज्ञ होता. बोलण्याने
सर्वजण खुश होते आणि त्याचे भारावून जात होते. अभ्यास, सराव आणि धूर्तपणा तो आपल्या वर्तणुकीतून जाणवत होता आणि वर्तनाची खूबी त्याच्याकडे होती. त्याच्या कष्ट होते कारण त्याला काही ना काही बोलावं लागायचं. आपल्याला माहिती आहे बोलण्याचे पैसे आहेत. बोलणाऱ्याचे सोनंसुद्धा बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकते आणि न बोलणाऱ्याचं गहूसुद्धा विकत नाहीत असं म्हणतात. त्यात काय खोटं नाही. तो मेहनत करायचा आणि रोजची कमाई घरी घेऊन जात होता. असा कोणताही विचार किंवा योजना न आखता ते आपलं गाव सोडून आलेला होता. तो जर गावाकडे असता त्याला शेतीवाडी करायला लागली असती, घरदार सांभाळणं, लग्न संसार, तर आपल्या मक्याच्या शेतामध्ये त्याला काम करायला लागत असतं किंवा तो वडिलोपार्जित घरामध्ये आपलं आयुष्य म्हातारपण काढत राहिला असता. पण कोणालाही न सांगता त्याला घर सोडून जावं लागलं. शेकडो मैल त्याला दूर पळून यावं लागलं. त्याचं कारण एक उद्देश आहे. एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीनं हा पल्ला गाठणं म्हणजे एक जणू समुद्र पार करण्या एवढी मोठी गोष्ट होती असं ॲस्ट्रोलॉजरच्या बाबतीत घडलेलं होतं. तो कोणता प्रसंग आहे तोच आपल्याला या पाठातून बघणार आहोत. लग्न, पैसा, मानवीय नात्यांची गुंतागुंत आणि समाज जातीच्या सामान्य समस्यांचे विश्लेषण चांगले होते हे त्याला समजत होते. कारण लोकांना प्रत्येक कामाचे तो 3 पैज म्हणजेच पूर्वीचा काळ कसा होता तर आता रुपया आहे, त्याच्या अगोदर कवडी, गमडी वगैरे ते आपण लिस्ट तुम्हाला पाठवलेली आहे वर्गात, ती तुम्हाला मध्ये पाठवेन. पुन्हा तुम्हाला पैशाचा प्रवास पाहायचा असेल तर पहिला आता आपण पाहतो रुपया. त्याच्या अगोदर 8 आणे, 8 आण्याच्या अगोदर 4 आणे, 4 आण्याच्या अगोदर होते 20 पैसे, 20 पैशाच्या नंतर 10 पैसे होते, 10 पैशाच्या नंतर 5 पैसे होते, 2 पैसे होते, 1 पैसा होता. त्याच्या पूर्वी पैशाच्या पूर्वी कवडी होती, नाही आपलं दमडी होती, दमडीनंतर कवडी होती, कवडीनंतर हे फुटी कवडी म्हणजे माणूस बघा. आता पण एखाद्या वेळी जर भांडण झालं तर एखादा व्यक्ती म्हणतो तुला माझ्या प्रॉपर्टीतली फुटी कवडी देणार नाही. फुटी कवडी म्हणजे काय? शून्यातलं छोट्यातला छोटा भाग, ज्याला आपण कवडी ज्या ज्योतिषी वापरतात ना ती कवडी, फुटी कवडी सगळ्यात पूर्वी होती. कवडी देऊन लोक धान्य वगैरे घ्यायचे. कवडीला त्यावेळी मोल होतं. पण हळूहळू आपल्याला माहिती आहे की आपण मोल वाढवत गेलो आणि आता रुपयावरती आलो आहे. रुपयाचे आता भविष्यात काय होणार नाही आहे, रुपयाच राहणार आहे. पण असू द्या. तर असा हा पैशाचा प्रवास होता आणि अशा या प्रवासामध्ये त्याला 3 पैसे मिळायचे, 3 पायी मिळायचे. पैशाच्या अगोदर पायी होतं, पायी नंतर त्याच्यानंतर कवडी, नंतर फुटी कवडी असं आहे. पायी 1997ची काळ आहे, 70च्या अगोदरचा हा लेखन प्रवास आहे. त्यामुळं जर त्या काळामध्ये आपण पाहिलं तर 1950च्या काळामध्ये हा धडा आहे, पायी होता. 1950च्या अगोदर 1906चा लेखकाचा जन्म आहे आणि 1952ला त्यानं हे पुस्तक पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं आपण अभ्यास करा की त्या पद्धतीनं काय असेल. पायी इथे दिलेलं आहे. पान नंबर 3 वरती शेवटचा शब्द आहे 3 पायी पर असं तो घ्यायचा. आणि 10 मिनटं समोरचा व्यक्ती कमीत कमी बोलल्याशिवाय तो कधी आपलं तोंड उघडत नव्हता. म्हणजेच त्याला भरपूर असा माल मसाला मिळायचा. कारण समोरच्याचा तर तळ पकडायचा आणि बोला म्हणून सांगायचा काय तुमचं समस्या आहे. 10 मिनटं बोलल्यानंतर त्याला भरपूर असं साहित्य मिळायचं की काय प्रॉब्लेम आहे हे समजायचं. आणि एक वाक्य तो बोलून दाखवायचा की त्याच्या वाक्यामध्ये असायचं की ह्या तुमचा सर्व प्रॉब्लेम जो आहे तुमचा इम्पेटस नेचर
अँड रफ एक्सटेरियर. याच्यामुळे किंवा मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमच्या स्वभावामुळं तुम्हाला या सर्व समस्या भेडसावतात किंवा समस्यांना सामोरं जावं लागत आहे, असं प्रत्येकाला तो म्हणायचा. आणि कदाचित 10पैकी 9 लोक त्याला मान्य करायचे. आणि आपल्याला माहिती आहे स्वभावाबद्दल बोललं की प्रत्येकाला चांगलं बोललं की वाटतं की बाबा हा मी असाच आहे, मी असाच आहे. 10पैकी निदान 9 लोक ॲक्सेप्ट करायचे. याशिवाय तो म्हणायचा तुमच्या जीवनामध्ये एखादी स्त्री आहे, त्याच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत, त्यांच्या स्वभावामुळे हे सर्व घडतं आहे. तुमचा स्वभाव उतावळा आहे, बाहेरून तुम्ही कठोर आहात पण उग्र आहात, पण तुम्ही आतून सौम्य आहात, असं सर्व काही मवाळ आहात, असं काहीतरी बोलायचा. तुम्ही अशा प्रकारे तो दररोज बोलत होता. आणि त्या दिवशी काय झालं पहा, अँड ॲस्ट्रोलॉजर्स डेमध्ये त्या दिवशी काय झालं, शेंगदाणे विक्रेत्यानं आपली ज्योत विझवली. म्हणजेच संध्याकाळ झालेली होती. त्यानं आपला पसारा गुंडाळा करायला ठेवला. त्याने आपली झोळी काढली आणि झोळीमध्ये तो सर्व काही वस्तू भरत होता. आणि त्या भरत असताना कवड्याचे शिंपले घेतले, सामान घेतले, सर्व घेतलं आणि सर्व काही प्रकाश होतं गायब झाले होता. हिरवा प्रकाश सुद्धा जो होता तो गायब झालेला होता. आणि त्यामुळं त्याला वाटलं की आता काय करावं, आपण सामान मिळावं म्हणून बांधत होता. आणि तेवढ्यात एक माणूस त्याच्या समोरून त्यानं पाहिला आणि त्यानं वर पाहिलं तर त्यामध्ये एक माणूस समोर उभा असलेला त्याला दिसला. त्यावर तो म्हणाला, तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? त्यावर इथे बसा, माझ्याशी बोला. त्यानंतर तो समोरचा माणूस खाली बसला आणि शिरूट तो व्यक्ती कसा ओढतो नंतर बघायचं आहे आपलं. तो माणूस बसला आणि हा आपला ॲस्ट्रोलॉजर विचारतोय की बाबा तुम्ही मोघम काहीतरी पुटपटण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि ज्योतिषी आपले म्हणणे पुढे दामटण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तळ हात ज्योतिषाच्या तोंडासमोर धरून तो म्हणाला, तू स्वतःला ज्योतिषी समजतोस? तू स्वतःला ज्योतिषी समजतोस? तर हा तो मनुष्य म्हणाला, या मुद्द्यावर काय सांगायचे हे त्याला कळत नव्हते आणि प्रत्येक प्रश्नाचे 3 पैसे घेतो असं तो म्हणाला. प्रत्येक प्रश्नाचे मी 3 पैसे घेतो आणि तुम्हाला मिळते ते पुरेसे असते. असा प्रश्न तो समोरचा व्यक्ती शिरूट ओढणारा किंवा तो गुरुनायक त्याचं नाव पुढे आहे तो म्हणतो. तर त्यानं एक आणा काढला आणि तो म्हणाला त्याच्या दिशेनं भुरकवत एक आणा काढून त्याच्या दिशेनं भुरकवत म्हणाला, मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही जर उत्तर सिद्ध केलात, उत्तर व्यवस्थित दिलात तर ठीक, नाहीतर तुम्ही व्याजासकट पैसे परत करायचे. आता जर माझी उत्तरं तुला समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का, असं तो म्हणाला. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला. ॲस्ट्रोलॉजरसुद्धा आपल्याला माहिती आहे त्याला पैशाची हाव सुटली, समोरचा व्यक्ती जास्त पैसे देतो असं वाटलं म्हणून त्यानं विचारलं. पण तो म्हणला, मी 8 आणे देईन, मी 8 आणे देईन. तुम्ही चुकीचं सांगितल्यास तर मला दुप्पट द्यायला तयार असाल तरच. तो मनुष्य म्हणाला. आणखी थोड्याच युक्तिवादानंतर हा करार मान्य झाला 8 आणे देण्याचा. आणि मनुष्य हळूच तो बसलेला मनुष्य शिरूट ओढत लागला. शिरूट त्यानं पेटवलं आणि शिरूट पफिंग करत असताना त्याला ज्योतिषाला त्याची झलक दिसली. हा कोण आहे? कारण शिरूट पेटवल्यानंतर काडी लावली जाते, आग लावली जाते. आग लावल्यानंतर त्याचा चेहरा पूर्ण दिसला. तोपर्यंत त्याला तो दिसलेला नव्हता म्हणून तो बोलत होता. आता त्याचा आवाज वेगळा झालेला होता, कारण यंग असताना त्यानं पाहिलं होतं त्याला आणि आता आवाज वेगळा झाला. आपल्याला माहिती आहे माणसाचा आवाज फुटतो काही ठराविक वयानंतर, 8वी 10वी नंतर. तशा प्रकारे याचा आवाज फुटलेला असल्यामुळे त्यानं ओळखलं नव्हतं. आणि ज्योतिषाचा आवाजसुद्धा त्याला ओळखला नाही, कारण दाढी आहे, आता मिशा आहे, त्यामुळं याशिवाय फेटा आहे, वर्मिलॉन लावलेला आहे. याशिवाय त्यानं इकडे सगळीकडे हे लावलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे तो त्याला दिसला नाही. म्हणून त्यानं जेव्हा शिरूट पेटवलं तेव्हा तो म्हणायला लागला की
आता मी सर्व वेळ झालेला आहे मला, आणि आता मी तुझा करार मला मान्य नाही आहे. मी आता घाईत आहे, मला सर्व गोळा करून घरी जायचं आहे, भरपूर वेळ झालेला आहे असं तो म्हणतो. धुसमुसळेपणा करायला लागतो. हे घे तुझा ना परत घे असं जेव्हा अस्ट्रोलॉजर म्हणतो, तेव्हा त्याचा अस्ट्रोलॉजरचा मनगट तो पकडतो आणि मनगट पकडत म्हणतो, अ चॅलेंज इज चॅलेंज, तू आता यातून सुटू शकत नाहीस असं तेव्हा म्हणतो. त्यानंतर ज्योतिषी त्याच्या तावडीतून थरथरू लागतो. त्याचा आवाज क क क क क क कापू लागला. क्षीण झाला. आज मला सोड, मला जाऊ दे असं तो म्हणायला लागला. त्यानंतर तो म्हणाला, त्यांना समोर हात धरून म्हणाला, लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक यू टुमारो, मी उद्या बोलेन असं तो म्हणायला लागला. अदर ट्रस्ट इज फर्स्ट इज पाम. त्यानं त्याचा समोरचा हात पकडला समोर आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, चॅलेंज इज चॅलेंज, गॉन. The astrologer proceeded with his throat drying up. Astrologer म्हणतो, there is a woman, तुमच्या पाठीमागे एक महिला आहे असं तो म्हणत होतो. स्टॉप, तो म्हणाला शिरू तोडणारा, थांब. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला असं काही नको आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मी आता प्रेझेंट सर्चमध्ये सक्सेस मिळेल की नाही. आय विल नॉट येट यू टेल यू डिस्कॉर्ज ऑल द कॉईन्स. जर तू चुकीचं उत्तर दिलास तर तुला सर्व कॉईन्स मला द्यावे लागतील, त्यानंतरच मी तुला सोडेन. ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अँड फ्यू इन कंडिशन्स अँड रिप्लाइड. त्यानं थोडंफार देवाचा धावा केला, कारण आपल्याला माहिती आहे आता इथून सोडणार नाही तो, म्हणून घाबरत ॲस्ट्रोलॉजरनं परमेश्वराचा धावा करून म्हणला, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. जर तुला योग्य वाटलं तर, मी काय जे सांगणार आहे ते योग्य वाटलं तर मला 1 रुपये देणार का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, मी काही आपलं तोंड उघडणार नाही, आता मला 1 रुपये पाहिजे असं तो म्हणतो. यू मे डू वॉट यू लाईक, आणि तू काही कर, मी अजिबात तोंड उघडणार नाही. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग द अदर ॲग्रीड, आणि समोरचा अग्री झाला. यू विल लेफ्ट फॉर डेड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. तो विचारतो, म्हणतो ॲस्ट्रोलॉजर की तुम्हाला मरणासाठी सोडण्यात आलेलं होतं. टेल मी मोर, पुढे मला दाखव असं म्हणतो. ना पॅस फास्ट थ्रू यू वन्स, तुझ्या छातीमधून चाकू गेलेला आहे. हे म्हटल्यानंतर, गुड फेलो, ही बॅड ही चेस्ट टू ओपन द स्कार. आपला तो स्कार वन दाखवण्यासाठी त्यानं आपली छाती उघडली, आणि पुढे काय ते सांग असं तो म्हणायला. त्यावरती तो म्हणता, अँड देन टेल यू वेअर पुश्ड इन टू द वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तुला मरणासाठी भावीमध्ये टाकून दिलेलं किंवा ढकललेलं होतं. आणि तो म्हणतो, एक पासरबाई आला, त्यानं मला वाचवलं, आता मी त्यामुळे जगलो, नाहीतर ओव्हरविम्ड बाय एन्थुजियाझम असता करत तो विचारू लागला, when shall I get at him? He asked, clenching his fist. त्यानं आपल्या मोठ्या आवळीत म्हटलं, तो मला कधी मिळेल. तो रागात आहे आता तो, आणि तो म्हणतो, कोण? गुरुनायक, तुझं नाव गुरुनायक आहे तर इन द नेक्स्ट वर्ल्ड. तो ॲस्ट्रोलॉजर म्हणतो, तुला तो व्यक्ती पुढच्या जन्मात मिळेल. आन्सर्ड ॲस्ट्रोलॉजर म्हणतो, आणि 4 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे तुला ही हॅज ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. तो नंतर तो दुःखी झाला, आणि ॲस्ट्रोलॉजर पुन्हा म्हणाला, गुरुनायक, यू नो माय नेम. गुरुनायक म्हटल्यानंतर, गुरुनायक हे तुझं नाव आहे असं जेव्हा ॲस्ट्रोलॉजर म्हणाला, तेव्हा तो म्हणतो की तुला माझं नाव माहिती आहे. यस, जसं मला आतापर्यंतच्या सर्व गोष्टी माहिती आहेत त्याप्रमाणे तुझं नाव सुद्धा मला माहीत आहे. ॲज आय ऑल नो ऑल अदर थिंग्स,
गुरु नायक लिसन केअरफुली. आता तू ऐक, आता तुझं गाव जे आहे ते 2 दिवस इथून लांब आहे. आता पुढची ट्रेन पकड आणि नॉर्थला निघून जा. साऊथला परत येऊ नकोस. साऊथला आलास तर तुला धोका आहे. धोका कुणाचा हे सांगू शकत नाही, कारण तो म्हणतो नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. साऊथला पुन्हा येऊ नको. यू विल लिव्ह 100 टू बी 100. जर तू वेस्टला गेलास तर 100 वर्ष जगशील. व्हाय शुड आय लिव्ह द होम अगेन. मी पुन्हा तो माझं घर का सोडू असं तो म्हणतो, कारण I was only going away now and then to look him and choke his life. मला त्याचं लाईफ घ्यायचं होतं, कारण त्यानं मला मरणासाठी सोडलेलं होतं, म्हणून त्याचा मी जीव घेणार होतो असं गुरु नायक म्हणतो. आय होप ॲटलिस्ट ही डायड विथ डिझर्व. त्याला योग्य असा मृत्यू आला असेल असं तो गुरु नायक विचारतो. यस. ॲस्ट्रोलॉजर म्हणतो ही क्रश्ड अंडर लॉरी. तो लॉरीमध्ये चिरडला गेला. इकडून लॉरी येत होती आणि अचानकपणे त्याचा ॲक्सिडेंट झाला. पूर्ण चिंध्या मेंद्या झाल्या म्हटल्यानंतर गुरु नायक ग्रॅटिफाईड म्हणजे अतिशय आनंदी झाला, सॅटिस्फाईड, आनंदी झाला, हॅपी झाला. आणि ॲस्ट्रोलॉजर पिकडं आणि त्यानंतर तो हळूहळू निघून गेला. आणि ॲस्ट्रोलॉजरनं आपलं सर्व बॅग भरली आणि तो आपल्या निर्णयाकडे आपल्या घरी यायला हँडफुल ऑफ कॉईन्स त्यानं ज्या आपल्या हातामध्ये जे कॉईन येतील ते गुरु नायकनं त्याच्यासमोर ठेवले. आणि त्यानंतर ॲस्ट्रोलॉजरनं सर्व आपलं बंडल बांधलं आणि ते झोळी घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर ते जवळजवळ मध्यरात्र झाली होती. त्याची बायको दारावरतीच उभी होती. ती विचारते वाईफ वॉज इन द डोअर. ही डिमांडेड द एक्सप्लेनेशन. त्याच्या बायकोने विचारलं लेट का झाला. त्यावर तो म्हणतो त्यानं सर्व आपले कॉईन जे होते ते भरकटले. काउंट देम ऑल. वन मॅन गेव दीज ऑल कॉईन्स. हे सर्व पैसे जे आहेत ते एका व्यक्तीने दिलेले आहेत. त्यानंतर ती काउंट करते आणि म्हणते 12.5 आणा. सेड काउंटिंग. शी वॉज ओव्हरजॉईड. ती आनंदित झाली. ती म्हणते आय कॅन बाय सम जॅगरी म्हणजे आता मला गुळ आणेन, कोकोनट आणेन, नारळ आणेन. माझ्या मुलीला भरपूर दिवस झाले तिनं स्वीट मागितलेलं होतं, आता ती मी मान्य करेन आणि लवकरात लवकर एका चांगलं स्टप्प तिला बनवून देईन असं ती म्हणते. त्यावरती 12.5 आणा म्हटल्यानंतर तो ओरडतो द स्वाईन हॅज चिटेड मी. ॲस्ट्रोलॉजर म्हणतो त्या मला डुकरानं फसवलं. त्यानं 1 रुपये देतो म्हटलं होतं, फक्त 12 पैसे आणि हा पानास दिलेला आहे असं तो म्हणतो. 1 रुपये देण्याचं मान्य केलेलं होतं असं तो म्हणतो. शी लुक्ड अप ॲट हिम. त्यानं त्याच्याकडं पाहिलं. कुणी त्याच्या बायकोनं पाहिलं. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. तो विचारते काय वाईट झालं, तुम्ही चिंतेत दिसता. त्यावरती तो म्हणतो नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पॉयल म्हणजेच 4 पायीवरती बसून तो म्हणतो डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. अनेक दिवसाचं माझ्या मनावरती जे दडपण होतं ते आज निघून गेलं. आतापर्यंत मला वाटत होतं की मी एका व्यक्तीचा प्राण घेतलेला आहे किंवा मारलेला आहे. आणि त्यामुळं दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम माय होम. आणि तेच कारण होतं मी घरापासून लांब आलेलो होतो किंवा पळून आलेलो होतो. सेटल्ड हिअर, मॅरिड यू. ही इज अलाइव्ह. आणि तो व्यक्ती आज जिवंत आहे असं तो म्हणतो. शी गास्प्ड. यू ट्रायड टू किल हिम. ती म्हणते अहो तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला. यस. तो म्हणतो शेवटच्या पॅराग्राफमध्ये यस. इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर वेन वी ड्रँक. आम्ही पिलेलो होतो. तो काय ते तुम्हाला माहिती आहे, दारू पिलेले होते. गॅम्बल्ड म्हणजे काय, जुगार खेळला होता. कॉरल बॅडली वन डे. आम्ही दोघं फायटिंग केलं, भरपूर असं मारामारी केलं. वाय थिंक ऑफ इट नाऊ. ती बायको म्हणते आता त्या गोष्टींचा कशाला विचार करायचा. टाईम टू स्लीप.
ही सेड तो म्हणतो आता वेळ झालेली आहे झोपेची. ही सेड यॉर्निंग, आता मला झोप येत आहे. स्ट्रेच हिमसेल्फ ऑन अ पल, आणि त्यानंच आपला चारपाईवरती झोपी गेला. म्हणजेच ॲस्ट्रोलॉजर हाच गुन्हेगार होता. त्यानंच गुरु नानकला मारण्याचा प्रयत्न केला, आणि तो जेव्हा समोर आला तेव्हा शिरूर ओढल्यानंतर त्याला समजलं की हाच गुरुनायक आहे. तेव्हा मात्र तो जाण्याचा प्रयत्न करत होता किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यानं सोडलं नाही शेवटपर्यंत. आणि शेवटी त्याला सरळ खरं खरं सांगावं खरं नाही खोटं खोटं सांगितलं त्यानं. म्हणजे ॲस्ट्रोलॉजर सुद्धा किती फसवतात हे तुम्हाला सांगायचं आहे. ॲस्ट्रोलॉजरच्या जीवनामध्ये सुद्धा कधी काय होणार आहे काय माहीत आहे का? म्हणजे गुरु नायक सारखा एखादा व्यक्ती ज्याचा खून करण्याचा प्रयत्न ॲस्ट्रोलॉजर करू शकतो. म्हणजे ज्योतिषावर विश्वास ठेवायचा की नाही हे आता आपण ठरवा. कारण आज आपल्या देशामध्ये मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत सर्व व्यक्ती हे ज्योतिषाकडे जातात आणि जातातच. ते आता तुम्हाला जायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवा. माझं तर मत आहे तुम्ही काय करायचं ते करा, पण मी कधी ज्योतिषाकडे गेलो नाही, स्वतःहून कधीच गेलो नाही. ज्योतिषाकडे गेलो असेल तर एखादा अडचण असेल तर एकदाच गेलो होतो, पण त्याला तुम्हाला सांगेन कधी गेलो होतो. एकदाच गेलो होतो मुंबईमध्ये असताना. इतर दिवशी 13 वर्षामध्ये मी परत त्या ज्योतिषाचं तोंड बघितलेलं नाही. त्यामुळं ज्योतिषाला सुद्धा त्याचं भविष्य माहीत नाही. नेसरीचा एक ज्योतिषी सांगतो की अरे मलाच 3 मुली आहेत, मी जर खरोखर भटजी असतो आणि किंवा देव जाणत असतो तर देवाकडनं मी मुलगा मागितला नसतो का, असं एखादा स्पष्ट ज्योतिषी सांगणारा असतो. त्यामुळं तुम्ही ॲस्ट्रोलॉजर्सकडं जायचं की नाही ते तुमचं तरी ठरवा. पण आपल्याला आपला हा लेसन आता इथं झालेला आहे. तुम्ही याचा समरी पाहिली, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि आता ही सुरुवात आहे. प्रत्येक धड्याचे तुम्हाला अशा प्रकारे एक्सप्लेनेशन मिळेल. मराठीत पाहिजे तर मराठीतच सांगा, किंवा हिंदीमध्ये पाहिजे तर हिंदीमध्ये पण देतो. तशा प्रकारे तुम्ही मागणी करा. माझं चॅनेल आहे यूट्यूबर सागर हे माझं चॅनल आहे. ते तुम्ही सबस्क्राईब करायची इच्छा असेल तर करा, आणि तर अजिबात करू नका. मला काही कंपल्शन नाही आहे, माझा तुमचा काही संबंध नाही. फक्त तुम्ही 12वीसाठी चांगला अभ्यास करा हेच मला म्हणणं आहे. धन्यवाद सर्वांना. साष्टांग नमस्कार, दंडवत, शब्बा खैर, खुदा हाफिज, गॉड, अल्लाह, वाहेगुरु, काय असेल त्यांना प्रणाम, आणि सर्व तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रणाम. धन्यवाद.